नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी जी आहे एक नंबर अशी भन्नाट अशी रेसिपी होणार आहे. तर काय करायचं आपल्याला, 3 आहे ना लहान आकाराचे बटाटे घ्यायचे आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची. हे बघा, खूप मोठे नका घेऊ साईजला बरं का, लहानच असू द्या. आणि तुम्ही जर जास्त लोकांसाठी करणार असाल ना तर याचं प्रमाण जास्त घ्या बरं का. मी 2च लोकांसाठी करतो आहे म्हणून 3 बटाटे घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, बढिया. तर हे बघा, व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेली. आता काय करायचं, ही बटाटा किसणी आहे ना, जे चिप्स काढतो ना आपण, ती किसणी घ्यायची आणि बटाटे आपले असे किसून घ्यायचे. ठीक आहे, त्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. हे बघा, हे असे व्यवस्थित चिप्स त्याचे पाडून घ्यायचे आहेत आपल्याला. आता काय करायचं माहिती आहे का, हे जे चिप्स आपण केलेले आहेत ना, हे आपल्याला घ्यायचे आहेत असे. हे बघा, असे 6-7, ठीक आहे ना, जेवढे तुम्ही कम्फर्टेबल असाल ना तेवढे असे घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक बरं का, एकदम पातळसर असे चॉप करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित करा, हात वगैरे कापू देऊ नका. हे बघा, तर हे असे आपल्याला हे सगळेचे सगळे हे चॉप करून घ्यायचे आहेत पातळसर. ठीक आहे. आणि चॉप वगैरे केल्यानंतर ना त्याला पाण्यात वगैरे टाकायच्या भानगडीत पडू नका, कारण आपण लगेच रेसिपी आपली फिनिश करणार आहे. त्याच्यामुळे बटाटे आहे ना काही काळे पडणार नाही. एकदम व्यवस्थित असे स्लाइस मारून घ्यायचे. आणि ह्या रेसिपीमध्ये ना चिप्स करताना चुरा वगैरे जर झाले असतील ना बटाटे, तर ते पण फेकायची गरज पडत नाही. त्याला पण चॉप करून घेता येतं आपल्याला, त्याच्यामुळे फेकण्यात काही जात नाही. आता एका वाटीमध्ये आपल्याला एक अंडं फोडायचं आहे. त्याला व्यवस्थित आहे ना फेटून घेऊ आपण. आता हे बटाटे पातळ कापलेले एका वाटीमध्ये आपल्याला काढायचे आहेत आणि हे फेटलेलं अंडं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये. 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात. कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर भरपूर टाका बरं का, बारीक चिरलेली. हा पेरी पेरी मसाला बरं का, पेरी पेरी हा कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा खूप महत्त्वाचा आहे. हा जवळपास 1 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पेरी पेरी मसाला स्किप करू नका बरं का, कारण याने जबरदस्त अशी त्याला चव येणार आहे. थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त नका टाकू, कारण पेरी पेरी मसाला पण थोडासा खारटच असतो. अर्धा चमचा लाल तिखट, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी धने पावडर टाकायची आहे. थोडीशी हळद, थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चमच्यापेक्षा कमी टाकलेला आहे मी. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. आता त्याच्यामध्ये ना 3 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे, जे आपला नॉर्मल चमचा असतो ना, नॉर्मल साईज. हे 3 चमचे आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता 3 चमचे बेसन आहे इथे माझ्याकडे. 3 ते 4 चमचे आपल्याला बेसन टाकायचं आहे. आणि आता याला बाइंड करून घेऊ आपण आणि नंतर बघू परत बेसन लागतं की नाही ते. जर परत बेसन लागलं तर थोडंसं परत वाढवून घ्यायचं आहे. हे बघा, याला व्यवस्थित एकत्रित करायचं आहे. हे बघा, याला फक्त ना खूप बेसन नका टाकू बरं का, थोडंसंच फक्त. 4 चमचे तर आपण टाकलेलं आहे, लागलंच तर आणखी फक्त 1 ते 1.5 चमचा वाढवायचं आहे. नाही तर काय, फक्त बेसनच लागलं खायला आणि मग या रेसिपीची जी मेन चव आहे ना ती निघून जाईल. आणखीन 1 ते 1.5 चमचा बेसन टाकून घेऊ त्याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला कॉन्टिनेंटल रेसिपीज ज्या प्रॉपर इटालियन, जर्मन, फ्रेंच रेसिपीज असतात ना, त्या बघायला आवडेल का, मला जरा कमेंट करून सांगा. कारण काय, मी ज्यावेळेस बाहेर होतो ना तर ॲक्च्युली तीच कुकिंग केलेली आहे मी 12 वर्ष. इटालियन, जर्मन, फ्रेंच, ब्रिटिश लोक जे खायचे ना ते तुम्हाला दाखवायला मला नक्की आवडेल. मला कमीत कमी जर 100 कमेंट जरी आल्या ना तर मी त्या तुम्हाला
रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. हे बघा आता हे जवळपास झालेलंच आहे. हे 4.5 ते 5 चमचे याला आपल्याला बेसन लागलेले. ठीक आहे. आता काय करायचं, तेल आपलं एकदम गरम करून घ्यायचं आणि त्याचं टेम्परेचर मीडियम करायचं. ठीक आहे. आणि मग हे फ्रिटर्स असे छोटे छोटे आकारामध्ये आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम बढिया रेसिपी लागते बरं का, तुम्ही ट्राय करून बघा. इतकी सुंदर. आणि पावसाळ्यामध्ये, आता पावसाळा चालू आहे, मस्त वातावरण एकदम थंड आहे. या थंड वातावरणात या फ्रिटर्सचा, बटाट्यांच्या फ्रिटर्सचा आस्वाद एक वेळेस घेऊन बघा. एकाच वेळेस आहे ना, खूप सारे नका फ्राय करू बरं का. मीडियम टेम्परेचरवर याला 2 ते 2.5 मिनटं मस्त फ्राय करून घेऊ आपण. 2 ते 2.5 मिनटं आहे ना, बटाट्यांना पुरेसे आहेत शिजायला, कारण एकदम पातळ आपण चिरलेले आहेत ना, आणि बेसन पण फ्राय व्हायला सफिशियंट आहेत. पण तुम्हाला जर वाटत असेल की नाही आणखी थोडासा वेळ लागू शकतो तर लागू शकतो, तर आणखी 35-40 सेकंद वाढवून फ्राय करायचे. तर हे बघा 2.5 मिनिटं झालेले जवळपास, 2 ते 2.5 मिनिटं. आणि दोन्ही बाजूने त्याला मस्त मी फ्राय करून घेतलेलं आहे. किती सुंदर दिसत आहेत बघा. पावसाळ्यामध्ये मस्त चहासोबत हे असे हे फ्रिटर्स किंवा भजे पण म्हणू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. चहासोबत जर असे भजे किंवा फ्रिटर्स मिळाले, तुम्ही याला अंडं न टाकतासुद्धा करू शकता बरं का. पण अंड्याने कसं एक जरा बाईट येतो त्याला, एकदम छान फ्लेवर पण मस्त लागतो त्याचा खाताना. आता काय करायचं, याला ना काढून घ्यायचे. हे झालेले ते असं टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्याच्यातलं निघून जातं. आता त्याच गरम तेलामध्ये आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत. त्या मिरच्या ना अगोदर मधोमध ना फोडून घ्यायच्यात बरं का, अशा अर्ध्या करायच्यात, नाही तर काय त्या तेलामध्ये फुटतील आणि तेलामध्ये फुटल्यावर सगळं तेल तुमच्या अंगावर उडल. गरम तेलावर त्याला थोडंसं फक्त 20-25 सेकंद फ्राय करून घेऊ आणि मग लगेच काढून घेऊ त्यांना. हे बघा मस्त फ्राय झाले. ठीक आहे. आता यांना काढायचं आहे. थोडंसं मीठ टाकू मिरच्यांवर व्यवस्थित, बढिया. आणि हे बघा आता मला सांगा, अशी रेसिपी, असे मस्तपैकी क्रंची कुरकुरीत असे फ्रिटर्स किंवा भजे जर तुम्हाला मिळाले, मस्तपैकी थंड वातावरण आहे पावसाचं, चहासोबत, तर कुणाला आवडणार नाही. तर ही रेसिपी एक वेळेस यांना ट्राय करून बघा. एक नंबर लागते. तुम्ही यांना जोपर्यंत खाणार नाही तुम्हाला कळणार नाही. मी यांना ट्राय करतो. एक नंबर. ट्राय करा.